नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. गोखळी तालुका फलटण येथे भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या भव्य पटांगणावरती 6 वाजताच ना भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फलटण तालुक्यात ही स्पर्धा ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी भरवण्यात येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेची उत्सुकता लागून राहिलेली आहे. आपण पाहू शकता हे सर्व स्टेज बांधण्याची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि ग्रामीण भागात ही स्पर्धा पहिल्यांदा होत आहे. गोखळी ला जो गोखळीच्या बाजूने खटके वस्ती ते बारामती रस्ता जो गेला त्याच्या बाजूला भोसले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समोर अगदी रस्त्यालगत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ही स्पर्धेचं नेमकं स्वरूप कसं आहे, कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे. कोण बोलतोय? तुमचं नाव सांगा सुरुवातीला. मी जगदीश मदने, राहणार गोखळी. स्पर्धेचं नियोजन केलं. पुढं कशा प्रकारचं कुणी आयोजन केलं, ही स्पर्धा कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे? ते आयोजन कसं केलं, आपलं दक्षिणमुखी श्री आमच्या गावात मंदिर आहे मारुतीचं, त्यावर ग्रामस्थांना विचारून आपण ही स्पर्धा भरवली. वन लाईफ फिटनेस आणि रणवीर फिटनेस बरड ह्या 2 जिमने आम्ही ही आयोजित स्पर्धा केली आहे. या स्पर्धा कधी सुरू होणार आहेत? 13 तारखेला 5 वाजल्यापासून बाहेरची मुले सातारा, महाबळेश्वर, कराड, वाय ह्या ठिकाणून मुलं येणार आहेत आणि कंप्लीट 5:30 ते 6च्या दरम्यान स्पर्धा चालू होईल. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव आदित्य गोगणे, माझी रणवीर फिटनेस जिम आहे बरड मध्ये, हायवे लगतच आहे. तर आम्ही असंच आयोजित केलं की आपल्या खेड्यातील मुलांना जरा व्यायाम करण्यासाठी वाव मिळावा आणि त्याच दृष्टीने आम्ही इथं शो भरवायचा आम्ही दोघांनी मिळून आयोजित केलाय. किती स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत? 100-110 स्पर्धक नक्कीच येतील आणि पूर्ण सातारा जिल्ह्यातून स्पर्धक येणार आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण भागात ही स्पर्धा आयोजित केली आहे. फलटण पूर्व भागात पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केल्यामुळं अजून कोणाला एवढं त्याचं महत्व नाही, पण ह्या स्पर्धा झाल्यानंतर नक्कीच स्पर्धेचं किंवा बॉडी शोचं, बॉडी बिल्डिंगचं महत्व वाढणार आहे, हे नक्कीच आहे. काय सांगाल या स्पर्धेचं वैशिष्ट्य, काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे माणसांना बॉडी बिल्डिंग फक्त जिम क्षेत्र माहिती आहे, मुलांना फिटनेस बद्दल व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, मुलं फिटनेस मध्ये राहते आणि मेन पॉईंट पोलीस भरतीला, आर्मी भरतीला ह्याचा उपयोग होईल. बॉडी बिल्डिंग मधून बी रेल्वे भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये सहकार्य होऊ शकतं, त्याचं हे होऊ शकतं, त्यामुळं हे चांगलं लाभ होऊ. कशा प्रकारचं बक्षिसाचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे? बक्षीस आपण ग्रुपमध्ये 5 विनर करणार आहे. त्यातलं जवळजवळ एक टायटल पर्यंत बक्षीस देणार आहे आपण सगळे टायटलचं. नेमकं किती वाजता स्पर्धकांना काय आवाहन कराल, प्रेक्षकांसाठी काय आवाहन कराल? स्पर्धकांना आवाहन करे की तर 6 वाजता सगळ्यांनी हजर राहायचंय आणि स्पर्धेचं काय म्हणतात त्याला, स्पर्धेचं आपण हे काय म्हणायचं त्याला, स्टेज वगैरे या ठिकाणी केलेलं आहे आणि काय नेमकं कशा पंच वगैरे कोण असणार? पंच आपले कराडचे आहेत, कराड वाईचे आहेत. काय सांगाल नेमकं? पंच हेंद्रे सर आहेत, आशिया पंच आहेत ते, आणि मुरली वस्स म्हणून सर आहेत, हे सातारवरून येणार आहेत, आणि प्रमुख आकर्षक म्हणून गौरव यादव असा मोठा बिल्डर येणार आहे. गौरव यादव आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य स्टेज उभारणी केलेली आहे आणि बाजूने तो बारामती रस्ता गेला आहे, बारामती गुणवरी रस्ता गेलेला आहे आणि त्याच रस्त्यालगतच जी मोठी बाजारपेठ होऊ शकते या गोखळी पाटीवरती चालू आहे. याच बाजारपेठेच्या दरम्यान ह्या भव्य पटांगणावरती ही भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा घेतलेली आहे. खरं तर ग्रामीण भागात अशी स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे मोठी उत्सुकता लागून राहिली आहे आणि त्याचे जे मुख्य आयोजक आहेत ते आपल्या समवेत होते. आपण पाहू शकता हे सर्व स्टेज या ठिकाणी तयारीची उभारणी चालू आहे आणि उद्या आता उत्सुकता लागून राहिली आहे. उद्या 13 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30-6 वाजता या ठिकाणी प्रत्यक्ष मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन होऊन या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. ठीक आहे, पुन्हा ऍड होत नाही.
आता या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. उद्या ठीक 5:30-6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि सगळ्यांना साठी ही फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये ही मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटणसाठी गोखळी पाटी, तालुका फलटण. विकेट नाही चुकलं नाही.